नमस्कार. इयत्ता 12वी विषय इतिहास. प्रकरण 6. वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. या प्रकरणाच्या समारोपाकडे आपण जात आहोत. मागील तासिकेमध्ये आपण 1942 भारत छोडो आंदोलन या घटकातील काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. भारत छोडो आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या नेत्यांची काही छायाचित्र आपण पाहत आहोत. जसं मौलाना आझाद, यांनी 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना आझाद म्हणजेच मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. म्हणजेच मौलाना आझाद राष्ट्रीय सेवेच्या कार्यकारिणीचे 7 ऑगस्ट 1942 मुंबई येथील सभेचे अध्यक्ष होते. त्यामुळे 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांची ही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याबरोबरच भारताचे पहिले पंतप्रधान राहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू हेही 7 ऑगस्ट 1942च्या मुंबई येथील अधिवेशनाला हजर होते. राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीचे तेही सदस्य होते. याच अधिवेशनात 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छोडो भारत हा ठराव मांडला आणि प्रचंड मताने तात्काळ हा ठराव मंजूर झाला.
या ठरावामध्ये ब्रिटिशांनी तात्काळ भारत सोडला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. भारत छोडो किंवा छोडो भारत या आंदोलनासाठी हे आंदोलन महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढले गेले. यामुळे भारत छोडो आंदोलनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची भूमिका निर्णायक राहिलेली आहे. त्यांनी संपूर्ण देशाला जागृत केले, संपूर्ण देशाला हाक दिली आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वांना प्रेरित केले. या लढ्याचे नेतृत्व करत असताना गांधीजी म्हणतात, हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचे नसून सर्व भारतीयांचे आहे. प्रत्येक स्त्री पुरुषांनी या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असे समजावे आणि या लढ्यासाठी सिद्ध व्हावे. हा निकराचा लढा आहे. आज मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे, तो म्हणजे करेंगे या मिरेंगे. ही एक प्रकारची प्रतिज्ञाच महात्मा गांधींनी घेतली आणि या प्रतिज्ञेसाठी बलिदानाची तयारी ठेवा अशा शब्दात गांधीजींनी देशामध्ये नवचैतन्य निर्माण केले आणि या आंदोलनामध्ये कित्येक भारतीयांनी उडी घेतली. मात्र 9 ऑगस्ट उघडण्यापूर्वीच महात्मा गांधी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल इत्यादी प्रमुख राष्ट्रीय सभेच्या नेत्यांना इंग्रजांनी अटक केली आणि सभा, भाषणे, मोर्चे, निदर्शने यावर बंदी घातली व देशभरातील सर्व कार्यालये ताब्यात घेण्यात आली. मात्र त्यानंतरही या आंदोलनाचे नेतृत्व भूमिगत झालेले नेते समाजवादी कार्यकर्त्याकडे आले. त्यामध्ये जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुणा सफली, एस.एम. जोशी, नाग गोरे इत्यादी यांनी हे आंदोलन पुढे अतिशय जोमाने पुढे चालू ठेवले. या आंदोलनाची दखल अमेरिका,
आणि सिंगापूर या ठिकाणी सुद्धा घेण्यात आली. आणि म्हणून भारतीय स्वातंत्र्य हा केवळ भारताचा प्रश्न नाही, तो मानवी स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असे म्हणून अमेरिकेने त्यावेळेला इंग्रजांना सुनावले. तर सिंगापूरमध्ये अनेक भारतीयांनी भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात आत्ता नाही तर कधीच नाही म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये भारतीय लोकांनी सिंगापूरमध्ये ही निदर्शने केली. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी महाराष्ट्रातील सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तेथील ब्रिटिश शासन संपुष्टात आणले आणि जनतेचे सरकार स्थापन केले. म्हणून या सरकारला प्रतिसरकार, इंग्रजाच्या विरोधातील असलेले सरकार म्हणून प्रतिसरकार हे नाव देण्यात आले. कर गोळा करणे, कायदा सुव्यवस्था टिकवणे, विविध खटल्यांचा निकाल देणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे इत्यादी कामे प्रतिसरकार मार्फत चालू लागली. याबरोबरच भारतातील अनेक भागामधून ब्रिटिश शासन यंत्रणा उलथून टाकण्यात आली. त्याच्यामध्ये बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात, उत्तर प्रदेशातील बलिया, आजमगडमध्ये, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया जिल्ह्यात लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आणि तिथे राज्यकारभार आपल्या हातात घेतला. अशा प्रकारे 1942 भारत छोडो आंदोलनाची तीव्रता, प्रखरता आणि व्याप्ती संपूर्ण भारतभर पसरली. भारतातील ब्रिटिश सत्तेचा, इंग्रज सत्तेचा पाया अगदी खिळखिळा झाला. छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेचा प्रखर विरोध व्यक्त होत होता. ब्रिटिशांना राज्यकारभार करणे अशक्य झाले होते. यातून ब्रिटिशांनाही कळून चुकले की यापुढे भारतामध्ये आपली सत्ता जास्त काळ टिकणार नाही. आणि ब्रिटिश साम्राज्याचा शेवट त्यांच्याही लक्षात आला. त्याचबरोबर 1946 मध्ये मुंबई येथे झालेला नाविकांचा उठाव याने आणखीनच भारत छोडो आंदोलनाला बळ दिले. इंग्रज सरकार अधिकच खिळखिळे झाले. मात्र हे होत असतानाच, भारतीय स्वातंत्र्य समोर दिसत असतानाच, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि त्यांच्या मुस्लिम लीग या पक्षाने एक स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह पुढे केला. आणि यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक दंगली झाल्या.
हिंदू मुस्लिमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक दंगली घडू लागल्या. राष्ट्रीय सभेतील अनेक नेत्यांचा या दुसऱ्या राष्ट्राला विरोध होता. मात्र मोहम्मद अली जिना आणि त्यांच्या पक्षाने ही मागणी रेटून धरली. नाईलाजास्तव 1947 मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पाकिस्तान आणि भारत ही दोन राष्ट्रे अस्तित्वात आली. मात्र भारत छोडो आंदोलन किंवा हा उठाव एक प्रकारे जगासमोर आदर्श आणि मार्गदर्शक बनला. जगातील अनेक पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांनी या उठावाची प्रेरणा घेतली. आणि अशाच पद्धतीचे लढे अनेक पारतंत्र्य देशांमध्ये लढले गेले. त्यांना या उठावामधून प्रेरणा मिळालेली दिसते. ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. मात्र तो दोन राष्ट्रांमध्ये विभागला, एक भारत आणि दुसरं पाकिस्तान. इंग्रजाची एक प्रकारे ही कूटनीतीच होती. मुस्लिम बहुल इलाक्याला पाकिस्तान राष्ट्राचा दर्जा देण्यात आला. एकोणीसशे 47 जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी भारतीय राज्यघटनेचं काम पुढे कित्येक दिवस चालू होतं. पण त्या काळामध्ये समाजवादी किंवा साम्यवादी राष्ट्र रशिया आणि भांडवलशाही राष्ट्र अमेरिका, जगामध्ये या दोन राष्ट्राचे दोन गट अस्तित्वात होते. आणि मग आपली राज्यघटना तयार करत असताना ती नेमकी कोणत्या प्रकारची असली पाहिजे यासाठी मसुदा समिती आणि घटना समिती अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनेक सहकारी या घटनेच्या कामामध्ये अहोरात्र मेहनत घेत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या सहकार्यांच्या साह्याने 26 जानेवारी 1950 रोजी घटना प्रत्यक्ष अंमलात आली. या घटनेमध्ये ज्या गोष्टीसाठी लढा दिला होता या बाबींना महत्त्व देण्यात आले, जसे स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाही. यासाठीच इंग्रज किंवा ब्रिटिशांना सर्व भारतीयांनी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळाले. म्हणून स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही या मूल्यावर
सर्व भारतीयांच्या निष्ठा होत्या. ही सर्वच मूल्ये भारतीय संविधानाचा एक पाया होती आणि ही सर्व मूल्ये राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आली. अशा प्रकारे 1942 ते 1947 पर्यंत भारत छोडो आंदोलन संपूर्ण देशभर गाजले आणि याच आंदोलनामधून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचे दिसते. यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक नेत्यांनी अनेक लोकांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले दिसते. अशा प्रकारचा इंग्रज सरकार, इंग्रज सत्ता याला उलथून टाकवणारा 1942चा भारत छोडो लढा किंवा आंदोलन म्हणता येईल.